सुंदर मनामध्ये भरली. लग्न करू का? थँक्यू माणसा. हॅलो. हॅलो. तुम्ही ए बुजगावणी आहे इकडं काय सभा भरली आहे का? जाय, मला जरा दौलतशी प्रायव्हेट मध्ये बोलायचं. चिमटा काढ रे. तू खरं काढला. ये काय फालतूपणा चाललाय रे तुझा? ए बुजगावणी, तुला सांगितलेलं कळत नाही काय? चल जा, प्रायव्हेट बोलायचं. नाही ना यार, प्रायव्हेट बोलायचं यार. तुला कळत नाही का? शो लागला का इथं? काय प्रायव्हेट बोलायचं तू? मिस नाशिक, तू आमदार झाला तर मला विसरणार नाही ना? काय बोलू राहिले मिस नाशिक? तू मला विसरायला दौलतला दुसरा जन्म घ्यावा लागेल. फप्पाऱ्या किंग, तू नुसता बोलतो. अजून राग गेला नाही वाटतं मनात ना? तो जाणार बी नाही. तू माझी ऍड त्या ढोलीला दिली. ओ मिस नाशिक, ती मी नाही दिली, आमची. बरं ते राहिलं. तुम्ही आता बोला ना, मी तुमच्यासाठी काय करू? तुम्ही फक्त बोला. हो, आम्ही ऐकायलाच बसलेलो आहे. बोला. दौलत, आब्याला शर्यतीत हरव. मला दुसरं तुझ्याकडून काय बी नाही पाहिजे बघ. तू म्हणला होता ना, आब्याला शर्यतीत हरवलं का त्याच्या हातात बांगड्या घालून त्याची गावभर मिरवणूक काढशील म्हणून. त्याच्याबरोबर त्याच्या त्या ढोल्या बायकोला सुद्धा चपलीचा हार घाल आणि गावभर तिची मिरवणूक काढ. आत्याबाई, तुम्ही जरा आराम करता का? खायला परत देवा. पुढं काहीच बोलू नको तू. तुम्ही खाऊन घ्या जा. तुमचं ऐकलं ना मी, आता माझं तुम्ही ऐका. तसं नाही, तुम्हाला गोळ्या घ्यायच्या. आब्याच्या हातनं घेईन माय मी तुमचं ऐकून 2 घास खाल्ले ना. आब्या आला ना की त्याच्या हातनं गोळ्या घेईन मी. वर्ग घरी आल्याशिवाय हे काय सगळं थांबायचं नाही. आय नो ना, डब्बीला चपलेचा हार तर घालायचंच आहे, पण आमची डॅडी कूल. तुझ्या डॅडी कूलचं ऐक, ते तुझ्या फ्युचरची शिडी आहे. आणि दौलत, मला बी वाटतं ना तू आमदार व्हायला पाय म्हणून. खरं का मिस नाशिक? पावर पाहिजे दौलत, आणि तुझे डॅडी कुल तुला ती देतात तर घे ना. त्याशिवाय त्या ढोलीला अद्दल नाही घडवता येणार. नाही ना, पण आमच्या आबांचं सगळं नाही ना ऐकू शकत मी. थोडं डोकं चालव ना दौलत. तुझे डॅडी कुल तुला जे सांगतात ते ऐक. तुझ्यासाठी असं रेडीमेड ताट आहे, ते घे. ला थडू नको त्याला. हे बघ, शर्यत जी आमदार हो. कुणाला माहिती, आज मी तुझी मैत्रीण आहे, उद्याच्याला जाऊन फ्युचर मध्ये मी तुझी वाईफ बी होऊ शकते. विचार कर. हा विक्या, अरे कुठे आहे तू? तर घरी जाऊन आले मी, कुलूप आहे दाराला. बर, अभय तुझ्या बरोबर आहे का? नाही. अरे मी त्याला लय वेळा फोन केलता, उचललाच नाही. अच्छा, तिथं पाहू म्हणतो का? बर बर पाहते, पण तुला काही फोन बिन आला तर त्याला सांग मला अर्जंटली कॉल करायला. हा हा, ठेवते. बर. विक्याकडे नाहीये तर मग अभय गेला कुठं? वहिनी, तुम्ही इथे काय करताय?
अभय दिसला का? नाही, मला म्हणाला वानोळा ठेवून ये परत शेतावर. त्यानंतर काय गाठभेट नाही. का घरी नाही आला का दादा? नाही ना. असेल गावातच, डोंगरावर गेला असेल प्रॅक्टिस वगैरे करायला. त्याची आवडती जागा आहे ना ती. हा, तू एकदा जाऊन तिथं पाहशील का? आणि असेल तर त्याला नक्की सांगा मला येऊन भेटायला. हो. ना पब्लिक अहो सर, झालं काय? एवढे पेळे एकदम बैठकीला म्हणले काय? माहेरची काळीची बैठकीला हो म्हणले काय? तुला माहिती नाही का? एकदा तोंड फिरविलं का परत माघारी वळून नसतो पाहत आपण. यू नो ना स्वीट हार्ट. मग एवढी खुशी भविष्याचे दरवाजे उघडले आज. म्हणजे मिसनाजी म्हणले काय? विषय का भाई? हिंट दिली ना यार त्यांनी. तेजा यार हिंट दिली यार. बातमी ऐकूनच पोट भरेले माझं. बंगल्यात जाऊ सगळ्यांना वाट. जाय, फुल बजेट आहे आज आपलं. जाय. मिस नाशिक, मिस नाशिक, आम्ही तुमचं आशिक. आत्याबाई कवाची गेली ती लती, अजून आली नाही. मला ना आता खरं टेन्शन यायला लागले. काय खाल्लं पिल्लं बी नाही ना तिनं. बाहेर कसं आहे वातावरण आपल्याला माहिती आहे ना. भाऊजींचा तो दुश्मन आहेच ना टपून बसलेला, तो वळू दौलत. तुम्ही करा जप, मी लतीला फोन करून बघते कुठं पोचली ते. नमस्कार सर, मी लतिका जागीरदार बोलते. ते अभिमन्यू साईटवर आलाय का? नाही. अच्छा, बरं बरं. हां हां, त्याला मिळाला ना डिस्चार्ज हॉस्पिटलमधून. हां, ते त्याची तब्येत ठीक आहे ना, म्हणून मला वाटलं तुम्हाला भेटायला आला की काय. हां सर. बरं सर, जर तुमचं काही बोलणं झालं आणि जर तो साईटवर आला ना, तर त्याला प्लीज मला कॉल करायला सांगा. बरं, थँक्यू सर. बापरे. आपल्याद्वारे डायल केलेला नंबर यावरील नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. कृपया काही वेळानं प्रयत्न करा. फोन कायला लागत नाही याचा? आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. फोन काऊन बंद ठेवलाय तू? कुठे आहे तू? मी मामींना प्रॉमिस केलंय तुला घेतल्याशिवाय घरी जाणार नाही. प्लीज, कुठल्या तोंडानं घरी जाऊ? कुठे अभ्या तू? हाँ हाँ दादा. निघाले का तुम्ही? नाही. नाही म्हणजे दे बरं फोन दे तू त्या आब्याला. दादा ते म्हणाले येळ काढला आता तू. बस झालं तुझं. तू फोन दे बरं त्याला. अभ्या नाहीये माझ्या बरोबर. नाही म्हणजे आता कुठं गेला परत तो? मला नाही माहित. भेटली नाही का त्याला? आईचं सांगितलं नाही का त्याला? दादा, अभ्या माझ्या बरोबर नाहीये. मला नाही माहित तो कुठे आहे. मी सगळीकडे हुडकलं त्याला, तो कुठंच नाहीये दादा. म्हणजे त्याचा फोन बंद आहे. तो विक्याकडे नाहीये, साईटवर नाहीये, शेतात जाऊन पाहिलं तिथं बी नाहीये. तो कुठंच नाहीये दादा. तू मैदानावर पाहिलं का त्याला? आता तिथंच जाऊन आलते. असं कुठं गायब झाला तो? आणि फोन बंद आहे म्हणजे काय? मला नाही कळलं ते. दादा, मला ना आता लय भीती वाटू राहिली. हे भरलं ती का? शांत हो बाबत. एक काम कर, तू बी उडत, मी बी उडकतो त्याला. हा शांत राहा. येतो मी. हा.